थोड़ी इकडे सर का पुढे पुढे थोडं पुढे तुम्ही तुम्ही इकडे इकडे मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेचा उमेदवार म्हणून आज मी मतदानाचा अधिकार बजावला, हक्क बजावला। प्रचंड उत्साह मतदारामध्ये जाणवतोय। रांगाच्या रांगा या संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदाराच्या लागलेल्या आहे। मला 100% खात्री आहे, मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार हा विकासाला, या देशाच्या सुरक्षेला, देशाच्या प्रगतीला मतदान करणार आहे। आणि मला 100% खात्री आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेशी जोडून राहिलेलो आहे। त्यामुळे मतदार माझ्या बाजूने कौल देईन इतका आत्मविश्वास मला वाटतो। आपल्या माध्यमातून मी मतदाराला एवढंच आवाहन करेल की हा लोकशाहीचा उत्सव आहे। आपण या उत्सवामध्ये सहभागी घेऊन देश कोणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्त्वाची असल्या कारणानं आपण सर्वांनी मतदानामध्ये भाग घेऊन 100% मतदान करावं असं आवाहन करतो। आज वातावरण देखील चांगलं आहे आणि थोडी गरमी पण कमी असल्यामुळं निश्चितच आज मतदानाची टक्केवारी वाढेल आणि मतदारांचा उत्साह पाहिला तर असं वाटतं की निश्चितच महाविकास आघाडी आणि उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित होईल असं मला वाटतं। निश्चितच, कारण गेले 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता किंवा ज्या पद्धतीनं जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे आणि जे नाराजी आज मतदारांमध्ये होती ती नाराजी आज या ठिकाणी दिसून येईल की ती मतदानाच्या रूपातनं निश्चितच मतदार राजा या ठिकाणी आपलं मत महाविकास आघाडी मशालीला देईल असं मला खात्री आहे। निश्चितच परिवर्तन होतं आहे, कारण की आज देशाला वाचवायचं आहे हे सर्वसाधारण नागरिकांनी मनावरती घेतलेलं आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की आज ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मतदार राजांनी आपल्या हातात घेतलेली आहे। मी आपल्या मार्फत नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करावं। जे आपलं कुठं दुसरीकडे काय काम असेल तर पहिलं मतदान करून मग आपण आपल्या कामाला जावं अशी मी आपल्या माध्यमातून मतदार राजांना विनंती करतो। आता स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप हे लोकनेते आहेत आणि या चिंचवड मतदारसंघाचे आमदार देखील 2 टर्म ते राहिलेले आहेत। तर निश्चितच अशा आमदारांचा जो फलक त्या ठिकाणी लावलेला होता तर ही दुर्दैवाची बाब आहे की तो फलक त्या ठिकाणी पाडला गेला। तर निश्चितच मला असं वाटतं की बाबा या बाबतीमध्ये त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि भाजपवाले निश्चितच या बाबतीमध्ये विचार करतात।